हॅलो स्टुडंट्स, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्फ इंडक्टन्स बद्दल स्टडी केलं. काय होतं रे सेल्फ इंडक्टन्स म्हणजे? सेल्फ इंडक्टन्स म्हणजे असा फेनॉमेना जो एखाद्या कॉइलमधून जर आपण करंट फ्लो केलं तर त्याच कॉइलमध्ये आणखी ईएमएफ इंड्यूस्ड होणे, म्हणजेच याचा अर्थ ईएमएफ मुळे त्याच कॉइलमध्ये आणखी करंट इंड्यूस्ड होणे. या फेनॉमेनाला आपण म्हटला होता सेल्फ इंडक्टन्स. म्हणजे ज्या कॉइलमध्ये आपण करंट पाठवतो त्याच कॉइलमध्ये आणखी करंट प्रोड्यूस होणे किंवा करंट इंड्यूस्ड होणे त्याला म्हटले जाते सेल्फ इंडक्टन्स. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत म्युच्युअल इंडक्टन्स. मग हा म्युच्युअल इंडक्टन्स काय असेल? म्युच्युअल या नावावरूनच समजतो की हा दोन गोष्टींमुळे बनलेला असेल. तर म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे असा फेनॉमेना की आपण एखाद्या कॉइलमध्ये करंट पाठवल्याच्या नंतर किंवा एखाद्या कॉइलमध्ये करंट चेंज केल्यानंतर त्याच्या नेबरिंग म्हणजे त्याच्या जवळच्या दुसऱ्या कॉइलमध्ये करंट इंड्यूस्ड होणे किंवा ईएमएफ इंड्यूस्ड होणे. दिस फेनॉमेना इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंडक्टन्स. मीन्स द फेनॉमेना ऑफ इंडक्शन ऑफ ईएमएफ इन वन कॉइल ड्यू टू चेंज इन अ करंट इन अ नेबरिंग कॉइल. काय म्हणू शकतो आपण? द फेनॉमेना ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इन अ वन कॉइल ड्यू टू चेंज इन अ करंट इन अ नेबरिंग कॉइल इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंडक्टन्स. बघा, मी हे जे डेफिनेशन सांगितलं हे डेफिनेशन कसं काय आहे तर मी एक्सप्लेन करतो. लक्ष द्या की एखाद्या कॉइलमध्ये म्हणजे एका कॉइलमध्ये जर आपण करंट चेंज केला तर या कॉइलमध्ये करंट चेंज केल्यामुळे या कॉइलमध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होणे, या कॉइलमध्ये चेंज केलेल्या करंटमुळे या कॉइलमध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होणे, हा जो फेनॉमेना आहे या फेनॉमेनाला म्हटले जाते म्युच्युअल इंडक्टन्स. काय म्हणतो आपण? म्युच्युअल इंडक्शन असं म्हणू शकतो. बरं, मला सांगा हा होतो कसं? तर मला सांगा, या मधामध्ये दोन कॉइल कन्सिडर केलेला आहे आपण. म्हणून ही जी कॉइल आहे या कॉइलला मी म्हणतो प्रायमरी कॉइल. काय म्हणतोय? प्रायमरी कॉइल. आणि ही जी दुसरी कॉइल आहे याला नाव देऊन देतो मी सेकंडरी कॉइल. म्हणजे याचा अर्थ असा की ही प्रायमरी कॉइल आणि ही काय होणार? सेकंडरी कॉइल. बरोबर? तर यामध्ये या प्रायमरी कॉइलमध्ये जर आपण करंट चेंज केला तर ह्या सेकंडरी कॉइलमध्ये जर ईएमएफ इंड्यूस्ड होत असेल तर हा जो फेनॉमेना आहे या फेनॉमेनालाच म्हटले जाते म्युच्युअल इंडक्शन. काय म्हणतो आपण याला? म्युच्युअल इंडक्शन. बरं, तर काय होत असेल इथे? समजा मी इथे करंट पाठवलं. करंट म्हणजे कोण? आय. पण प्रायमरी साईडचा असल्यामुळे मी याला आय बी लिहितो. आता काय होणार या मधामध्ये? बघा, तर या मधामध्ये काय होणार? करंट जाणार. या कॉइलमध्ये करंट गेल्यामुळे या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड होईल आणि त्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या टाईपने असणार. अशा या टाईपने बनणार. हे बनणार की नाही? या टाईपने मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनणार. आता मला सांगा, या टाईपने जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनत असतील तर नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द एरिया म्हणजे इथे फ्लक्स तयार होणार आणि या ठिकाणी तयार होणार फ्लक्सला मी लिहितो फाय पी, म्हणजे फ्लक्स इन अ प्रायमरी साइड. बरोबर? आता फ्लक्स तयार झाल्यामुळे हा फ्लक्सच्या काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या कॉइल मधून पण पास होत आहेत, कारण का या कॉइलच्या जवळ ही कॉइल असल्यामुळे. आणि या कॉइल मध्ये जर का समजा ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होत असतील तर नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द एरिया म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय तयार होईल? फ्लक्स तयार होईल. आणि हा फ्लक्सला मी सेकंडरी साइडचा फ्लक्स म्हणतो, म्हणजे एस लिहितो. एसचा मिनिंग असं की फ्लक्स इन अ सेकंडरी साइड. फाय पीचा मिनिंग फ्लक्स इन अ प्रायमरी साइड. इथपर्यंत क्लिअर झालं? बट मला सांगा, तुम्हाला माहिती आहे की करंट एकदम इन्क्रीज होत नाही, तर करंट स्लोली इन्क्रीज होतो. मग करंट जर स्लोली इन्क्रीज होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईन सुद्धा स्लोली जनरेट होणार. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन स्लोली जनरेट होत असतील म्हणजे याचा अर्थ जर करंट इन्क्रीज होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीज होणार. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीज होत असतील याचा अर्थ असं की या मधामधला जो फ्लक्स आहे तो फ्लक्स चेंज होणार. आणि जसं जसं हा फ्लक्स चेंज होणार या फ्लक्समुळे इथला फ्लक्स चेंज होणार आणि इथे ईएमएफ सेकंडरी साइडला ईएमएफ इंड्यूस्ड होणार. कारण की आपल्याला माहित आहे की ड्यू टू चेंज इन अ मॅग्नेटिक फ्लक्स
द EMF इज इंड्यूस्ड अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. बरोबर. आणि हा इथे EMF इंड्यूस झाल्यामुळे या कॉइल मध्ये सुद्धा मग करंट इंड्यूस्ड होईल. त्या करंटला आपण सेकंडरी करंट म्हणूया. काय म्हणूया? सेकंडरी करंट. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं? म्हणजे मला एक गोष्ट सांगा की या कॉइल मध्ये आधी काय तर जनरेट झालं, काय तयार झालं? फ्लक्स. हा फ्लक्स चेंज झाल्यामुळे ते काय इंड्यूस झालं? EMF. आणि ह्या EMF मुळे ते कोण इंड्यूस झालं? करंट. क्लिअर? पण मला एक सांगा रे, हा फ्लक्स कोणामुळे किंवा कशामुळे तयार झाला? तर हा फ्लक्स प्रायमरी साइडच्या करंट चेंज होण्यामुळे तयार झाला. बरोबर. म्हणजे हा करंट चेंज होईल तर इथला फ्लक्स चेंज होईल, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होतील आणि त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सच्या चेंजमुळे इथे फ्लक्स तयार होईल. बरोबर. मीन्स सेकंडरी साइडचा फ्लक्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणू शकतो मी प्रायमरी साइडच्या करंटवरती. म्हणजे प्रायमरी साइडचा करंट जसा चेंज होईल तसं सेकंडरी साइडचा फ्लक्स सुद्धा चेंज व्हायला पाहिजे. कारण काय इथे प्रायमरी साइडचा जर करंट चेंज झाला तर इथली मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाले तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज होणार. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज झाले तर इथे फ्लक्स चेंज होणार. हो ना? म्हणजेच phi-s इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू IP लिहू शकतो. का बरं? कारण का हा फ्लक्स या करंटमुळे तयार होत आहे. हा जो फ्लक्स आहे हा फ्लक्स या करंटमुळे तयार होत आहे. हा कन्सेप्ट समजलं का? म्हणजे जेव्हा हा करंट चेंज होईल तेव्हाच इथे फ्लक्स तयार होऊ शकते, अदरवाइज होऊ शकत नाही. बिकॉज हा जर करंट जर चेंज झाला तर इथल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज होतील, तेव्हाच इथे फ्लक्स जनरेट होईल. बरोबर. म्हणून हा फ्लक्स या करंटवर डिपेंड आहे. बरं, याला जर मी समोर जर सॉल्व केलो तर phi-s सेकंडरी साइडचा फ्लक्स प्रपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह केलो तर इक्वल टू मला द्यावं लागेल कॉन्स्टंट. म्हणून आपण इथे कॉन्स्टंट काय लिहितो? m into IP. बरं, इथे m का बरं लिहिलं रे? कारण की सेकंडरी साइडला फ्लक्स तयार होत आहे ड्यू टू प्रायमरी साइडचा करंट चेंज झाल्यामुळे. तर दोन कॉइल कॉन्टॅक्ट मध्ये इंटरॅक्ट होत आहेत, दोन कॉइलचा कनेक्शन तयार होत आहे. म्हणून मी इथे काय लिहिलं? constant m, and this m constant is called as coefficient of proportionality किंवा यालाच म्हटले जाते म्युच्युअल इंडक्टन्स. यालाच काय म्हणतो आपण? म्युच्युअल इंडक्टन्स. तर मी फाय आणि करंटच्या फॉर्म मध्ये जर मी m ची व्हॅल्यू काढतो म्हटलो तर m इज इक्वल टू करंट जर इकडे जर आलं तर phi-s डिवाइडेड बाय काय होणार? IP. phi-s डिवाइडेड बाय काय होणार इथे? IP. बरोबर. मीन्स फ्लक्स आणि IP म्हणजे फ्लक्स इन अ सेकंडरी साइड आणि करंट इन अ प्रायमरी साइडचा जो रेशिओ आहे तोच म्हणजे कोण होतो? म्युच्युअल इंडक्टन्स होतो. काय होतो? म्युच्युअल इंडक्टन्स. तर आपण आणखी एक डेफिनेशन बनवू शकतो. कशी डेफिनेशन? की द चेंज ऑफ फ्लक्स इन अ सेकंडरी साइड due to change of current in a primary side is called as mutual inductance. Is called as mutual inductance. क्लियर झालं? अरे समजलं? तर म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला फाइंड केला आपण फाय आणि करंटच्या फॉर्म मध्ये. कशा फॉर्म मध्ये? फाय आणि करंटच्या फॉर्म मध्ये. इथपर्यंत क्लियर झालं? बरं, मला एक सांगा रे की जर समजा या साइडला फ्लक्स चेंज जर झालं तर ऑब्वियसली ते कोण इंड्यूस्ड होणार? EMF. आणि इथे जर EMF इंड्यूस जर झालं तर मला सांगा ES इक्वल टू सेकंडरी साइडचा EMF इंड्यूस जर होत असेल तर फॉर्म्युला काय होतो? तर वी नो दॅट की जर का समजा फ्लक्स चेंज होत असेल तर EMF इंड्यूस्ड होईल. सो अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ EMF इक्वल टू स्मॉल e इज इक्वल टू मायनस d phi बाय dt होतो. हा फॉर्म्युलाच आहे. मग मला सांगा सेकंडरी साइडचा जर का समजा EMF इंड्यूस्ड होत असेल तर फ्लक्स हे सेकंडरी साइडचा चेंज होईल. जर EMF सेकंडरी साइडचा इंड्यूस्ड होत असेल तर सेकंडरी साइडचा फ्लक्स चेंज होईल, तेव्हाच तर सेकंडरी साइडला EMF इंड्यूस्ड होईल. सेकंडरी साइडचा फ्लक्स चेंज झाल्याच्या नंतर सेकंडरी साइडचा EMF इंड्यूस्ड होत आहे. म्हणजेच देअरफॉर ES इक्वल टू मायनस d डिवाइड बाय dt ऑफ phi-s आणि हा phi-s चा फॉर्म्युला आपण फाइंड केला m into IP. इथे काय लिहिणार? m into IP. कळलं? सो इक्वल देअरफॉर ES इक्वल टू मायनस m तर कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. इथे काय राहणार?
dip डिवायडेड बाय dt. काय राहणार dip डिवायडेड बाय dt मीन्स ES इक्वल टू मायनस m dip डिवाइड बाय dt. तर सेकंडरी साइडचा EMF जो इंड्यूस्ड होणार आहे तो इक्वल टू मायनस m मीन्स म्युच्युअल इंडक्टन्स ड्यू टू चेंज इन अ करंट इन अ प्रायमरी साइड विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर. मग मला सांगा हा तर झाला विथ डायरेक्शन, कारण का तुम्हाला माहित आहे की जो इंड्यूस्ड होतो तो त्याच्या ज्याच्यामुळे इंड्यूस्ड होतो त्याला अपोज करतो. पण याचा जर मी मॅग्निट्यूड घेतो म्हटलो तर ES मॉड ऑफ ES इज इक्वल टू मला घ्यावं लागेल m मॉड ऑफ dip डिवायडेड बाय dt. काय घ्यावं लागेल m इंटू dip डिवायडेड बाय dt. कारण का मॉड मॉड म्हणजेच मॅग्निट्यूड घेतलं मी म्हणून इथे मायनस साइन लिहिलं नाही. बरोबर. सो देअरफॉर कॅपिटल M इज इक्वल टू हा इकडे जर आलं तर ES डिवायडेड बाय मॉड ऑफ dip डिवायडेड बाय dt. तर म्युच्युअल इंडक्टन्सचा आणखी एक फॉर्म्युला तयार झाला इन द फॉर्म ऑफ EMF जो झाला ES डिवाइड बाय dip डिवाइड बाय dt. त्याला तुम्ही असं पण लिहू शकता सिंपली मॉड ऑफ ES मीन्स ES डिवाइडेड बाय मॉड ऑफ dip डिवाइड बाय dt मीन्स dip डिवाइडेड बाय dt असं पण आपण लिहू शकतो. समजलं का की नाही समजलं. So this is the mutual inductance and the mutual inductance also be defined as मी तर फायच्या फॉर्म मध्ये डिफाइन करूनच दिलं. तर mutual inductance also be defined as the ratio of किंवा defined as the induced EMF in the secondary side per unit rate of change of current in a primary side. The mutual inductance is also be defined as the induced EMF in a secondary side due to change in a current in a primary side. Clear झालं. काय समजलं. मग मला सांगा EMF म्हटलं तर EMF चा युनिट व्होल्ट, डिवाइड मध्ये करंटचा युनिट एंपियर, पर टाइमचा युनिट सेकंद. सेकंद वर जर गेलं तर व्होल्ट इंटू सेकंद डिवाइड बाय एंपियर आणि व्होल्ट इंटू सेकंद डिवाइड बाय एंपियर आपण सेल्फ इंडक्टन्स मध्ये स्टडी केला होता. यालाच म्हटले जाते हेनरी. मीन्स द SI युनिट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज हेनरी, ज्याला कॅपिटल H ने डिनोट करतो आपण. समजलं. तर व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे म्युच्युअल इंडक्टन्सचं की म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय तर एका साइडचा करंट चेंज केल्यामुळे दुसऱ्या साइडला EMF इंड्यूस्ड होणे हा जो फेनॉमेना आहे दिस फेनॉमेना इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंडक्टन्स. बरं असं नाही होऊ शकणार काय की जर सेकंडरी साइडचा जर मी करंट चेंज केलं तर प्रायमरी साइडचा करंट तयार व्हायला पाहिजे. असं पण होऊ शकतो. या साइडचा करंट चेंज जर केला तर या साइडला तुमच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होतील. त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रायमरी कॉइल मध्ये जाणार आणि त्यामुळे तिथे EMF इंड्यूस्ड होईल आणि त्यामुळे करंट इंड्यूस्ड होईल. असं पण होऊ शकतो. राहील लक्षात. तर द फेनॉमेना ऑफ इंड्यूस्ड EMF इन अ वन कॉइल ड्यू टू चेंज इन अ करंट इन अ नेबरिंग कॉइल. समजलं. द फेनॉमेना ऑफ इंड्यूस्ड EMF इन अ वन कॉइल ड्यू टू चेंज इन अ करंट इन अ neighboring coil, this phenomena is called as mutual inductance. या फेनॉमेना आपण काय म्हणतो म्युच्युअल इंडक्टन्स. आणि म्युच्युअल इंडक्टन्सचा आपण वेगवेगळं टर्म वेगवेगळं फॉर्म्युले फाइंड केलं. तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला फ्लक्सच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवा, हा न्यूमेरिकल मध्ये कामात येईल. हा फॉर्म्युला तुमचा इंड्यूस्ड EMF चा इन द फॉर्म ऑफ डायरेक्शन. हा फॉर्म्युला तुमचा इंड्यूस्ड EMF चा मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये आणि हा त्याचा म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ EMF च्या फॉर्म मध्ये. राहील लक्षात. तर हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे ह्या म्युच्युअल इंडक्टन्सची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन 2014-2017 ला विचारली होती 1 मार्क साठी. किती मार्क साठी 1 मार्क. तो तुम्हाला लिहायचं होतं. 2014 ला 1 मार्कला डेफिनेशन विचारलं होतं. 2017 ला 2 मार्क साठी विचारलं होतं आणि क्वेश्चन असं आलं होतं की एक्सप्लेन द म्युच्युअल इंडक्टन्स 2 मार्क साठी. आणि तुम्हाला हाच लिहायचं होतं, याची डेफिनेशन लिहायची. ही डायग्राम छोटीशी ड्रॉ केला नाही केला तरी चालेल. कन्सिडर करायची प्रायमरी कॉइल, सेकंडरी कॉइल. प्रायमरी कॉइल मधून करंट जाणार, सेकंडरी कॉइल मधून मॅग्नेटिक फील्ड पास होणार, इथे फ्लक्स चेंज होणार. ह्या फ्लक्सच्या चेंजमुळे EMF इंड्यूस्ड होणार. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये याला एक्सप्लेन करायचं आणि हे फॉर्म्युला लिहायचं विथ युनिट.
असं लिहिलं की तुम्हाला यावरती काय मिळणार, 2 मार्क्स मिळून जातील. राहिलं लक्षात? तर समजलं का? तर अशा प्रकारे तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स. बरं, याच टॉपिक्सशी रिलेटेड आहे एक कन्सेप्ट, तो म्हणजे कपलिंग. काय कन्सेप्ट आहे? कपलिंग. तर बघा, तो कन्सेप्ट आपण बघून घेऊया. लक्ष द्या. बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे म्युच्युअल इंडक्टन्सशी कनेक्टेड, तो म्हणजे कोएफिशियंट ऑफ कपलिंग. आता बघा, कोएफिशियंट ऑफ कपलिंग काय होतं? व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. थोडासा कन्सेप्टला लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कपलिंगचं कन्सेप्ट समजून जाईल. ऍक्च्युली कपलिंग म्हणजे काय होतं, तर दोन गोष्टींना कनेक्ट करणारा जो काही मधला इंटरमिडिएटर असतो त्याला आपण काय म्हणतो? कपलिंग म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? कपलिंग. समजा ही एक कॉईल आहे, या टाइपने एक कॉईल आहे. दिस इज द प्रायमरी कॉईल, बरोबर. आणखी ही एक कॉईल आहे, दिस इज द सेकंडरी कॉईल. फक्त एक गोष्ट इमॅजिन करा की ह्या कॉईल एकामेकाला टच नाही आहेत. मीन्स समजा ही एक कॉईल आहे, या टाइपने एक कॉईल आहे, बरोबर. बघा, हे एक कॉईल आहे आणि ही एक कॉईल आहे, आणि या कॉईल ही एकामेकासोबत काय फिक्स आहे. फक्त असं लक्ष द्या की ह्या कॉईल असे मिक्स फिक्स म्हणजे एकामेकामध्ये एकामेकाशी कनेक्ट नाही आहेत, एकामेकामध्ये आहेत पण थोड्या एकामेकापासून दूर आहे. म्हणजे दोघांच्या दोन कॉईलच्या मधामध्ये काय आहे? डिस्टन्स आहे. दोन्ही कॉईल एकामेकाला कनेक्ट नाही आहे. आता मला सांगा, जर मी ह्या प्रायमरी कॉईल मधून करंट फ्लो केलो तर ह्या प्रायमरी कॉईल मधून करंट पास होईल आणि त्याच्या आतमधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होणार, हो ना. आणि जर समजा फॉर एक्झाम्पल 10 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जर का समजा इथे तयार झाल्या ह्या प्रायमरी कॉईल मध्ये, तर 10च्या 10 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सेकंडरी कॉईल मधून पण पास होणार, हो ना. आणि जेवढं फ्लक्स प्रायमरी कॉईल मध्ये इंड्यूस तयार झालं तेवढंच फ्लक्स सेकंडरी कॉईल मध्ये पण तयार होईल. म्हणजे जेवढा ईएमएफ प्रायमरी कॉईल मध्ये इंड्यूस्ड होईल तेवढाच ईएमएफ सेकंडरी कॉईल मध्ये पण इंड्यूस्ड होईल. म्हणजे दोन कॉईलच्या मधामधला जो इंटरमिजिएशन होत आहे तो स्ट्रॉंग होईल. पण याच ठिकाणी जर मी ह्या दोन कॉईल अशा ड्रॉ केलं तर, ही कॉईल एक समजा प्रायमरी आणि ही सेकंडरी कॉईल, बरोबर. इथून जेव्हा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या टाइपने इंड्यूस्ड होत असतील तर ऑब्विसली जर 10 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होत असतील तर 10च्या 10 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या कॉईल मधून पास होणार नाही. म्हणजे जेवढा ईएमएफ इथे इंड्यूस्ड होईल तेवढा ईएमएफ इथे होणार, काहीतरी थोडासा कमी ईएमएफ इथे इंड्यूस्ड होईल, बरोबर. म्हणजे प्रायमरी मध्ये 10 व्होल्टचा ईएमएफ इंड्यूस्ड होत असेल तर या ठिकाणी सेकंडरी मध्ये पण 10 व्होल्ट होईल. पण यावेळी प्रायमरी मध्ये जर का समजा 10 व्होल्टचा ईएमएफ इंड्यूस्ड होत असेल तर सेकंडरी मध्ये 8 व्होल्टचा होईल. कारण की यांच्या मधामध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मधामधून काय होत आहेत? वेस्ट होत आहेत, त्या कारणामुळे, बरोबर. म्हणजे ऑब्विसली ह्या दोन कॉईल एकामेकाशी स्ट्रॉंगली कपल्ड आहेत आणि ह्या दोन लाईन एकामेकाशी स्ट्रॉंगली कपल्ड नाही आहेत, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांच्या मधामधला जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो किती स्ट्रॉंग आहे याला शो करण्यासाठी आपण बघतो त्यांच्या मधामधला कोएफिशियंट ऑफ कपलिंग कसं आहे. आणि कोएफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे असा कन्सेप्ट की दोन कॉईलला एकामेकासोबत किती स्ट्रॉंगली जोडू शकतो हा शो करण्यासाठी जो नंबर आपण फाइंड करतो सांगतो त्याला म्हटलं जाते कोएफिशियंट ऑफ कपलिंग, जो पर्सेंटेज मध्ये निघतो. 100% कोएफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे या टाइपची सिच्युएशन. 50% कोएफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे दोन्ही कॉईल एकामेकांपासून थोडं दूर असणार आणि 0% मध्ये एवढ्या दूर असणार की पहिल्या कॉईल मध्ये इंड्यूस्ड होणारा मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या कॉईल मधून पासच होणार नाही. आणि अशा टाइपच्या कपलिंगला आपण 0% म्हणू शकतो. इमॅजिन क्लिअर होत आहे? अरे बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारचा हा काय आहे तुमचा कोएफिशियंट ऑफ कपलिंगचा कन्सेप्ट आहे. तर समजलं की नाही समजलं की एक कॉईल दुसऱ्या कॉईल सोबत किती स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे, एका कॉईल मध्ये आणि दुसऱ्या कॉईलच्या मधामध्ये किती स्ट्रॉंगली बॉन्डिंग आहे. धिस बॉन्डिंग शोज दॅट कोएफिशियंट ऑफ कपलिंग. त्या बॉन्डिंगला सांगण्यासाठी ज्या पॅरामीटरचा ज्याचा आपण यूज करतो त्याला म्हटलं ते कोएफिशियंट ऑफ कपलिंग. क्लिअर झालं? आता ऍक्च्युअल मध्ये काय होतं रे,
तर मला सांगा, मी काय सांगितलं की जेवढा कोएफिशियंट ऑफ कपलिंग स्ट्रॉंग असेल तेवढा ईएमएफ इंड्यूस्ड होईल. मग म्हणजे याचा अर्थ असं की या दोन कॉइलच्या मधामधला म्युच्युअल इंडक्टन्स जेवढा चांगला असेल तेवढा ईएमएफ इंड्यूस्ड होईल. म्हणजे याचा अर्थ म्युच्युअल इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंड्यूस्ड ईएमएफ. ह्या दोन कॉइलच्या मधामधला म्युच्युअल इंडक्टन्स हा त्याच्यामध्ये इंड्यूस्ड होणाऱ्या ईएमएफ ला डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजेच या ठिकाणचा करंट चेंज झाल्यानंतर या ठिकाणचा जर का समजा ईएमएफ इंड्यूस्ड होत असेल तर तो किती व्हायला पाहिजे या दोघांच्या मधामध्ये असणाऱ्या म्युच्युअल इंडक्टन्सवर डिपेंड आहे. जेवढा स्ट्रॉंग म्युच्युअल इंडक्टन्स तेवढा जास्त ईएमएफ इंड्यूस्ड होईल, जेवढा वीक म्युच्युअल इंडक्टन्स तेवढा कमी ईएमएफ इंड्यूस्ड होईल. म्हणून मी लिहिलो M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंड्यूस्ड ईएमएफ. मग हा ईएमएफ कोणत्या कॉइलचा? सेकंडरी कॉइलचा. कोणामुळे तयार होत आहे? प्रायमरी कॉइलमुळे. म्हणून मी ते लिहिते वेळी काय लिहितो? 2-1 चा मीनिंग इंड्यूस्ड ईएमएफ इन अ सेकंडरी कॉइल ड्यू टू प्रायमरी कॉइल. इंड्यूस्ड ईएमएफ इन अ सेकंडरी कॉइल ड्यू टू प्रायमरी कॉइल. म्हणजे सेकंडरी कॉइल मध्ये तयार होणारा ईएमएफ कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? प्रायमरी कॉइलच्या रिस्पेक्ट मध्ये किती होतो त्याला तो डिपेंड आहे कोणावर? त्यांच्या मधल्या म्युच्युअल इंडक्टन्सवर. कशावर? म्युच्युअल इंडक्टन्सवर. समजलं? बट मला सांगा रे, या साइडला किती ईएमएफ इंड्यूस्ड व्हायला पाहिजे हा कोणावर डिपेंड आहे? आणखी हा त्यांच्या म्युच्युअल इंडक्टन्सवर आहेच, पण सोबत या बाजूला किती ईएमएफ इंड्यूस्ड व्हायला पाहिजे हा त्याच्या फ्लक्सवर डिपेंड आहे की फ्लक्सचा किती चेंज होतो. जेवढा फ्लक्सचा चेंज असेल तेवढा ईएमएफ इंड्यूस्ड व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ इथे किती फ्लक्स चेंज होतो आणि इथला फ्लक्स कोणावर डिपेंड आहे? प्रायमरी साइडच्या फ्लक्सवर. कशावर डिपेंड आहे? प्रायमरी साइडच्या फ्लक्सवर. म्हणजेच इंड्यूस्ड ईएमएफ इन अ सेकंडरी कॉइल ड्यू टू प्रायमरी कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स चेंज इन अ प्रायमरी कॉइल. म्हणजे या साइडला किती फ्लक्स चेंज होतो, किती फ्लक्स तयार होतो त्यानुसार इकडे फ्लक्स तयार होईल आणि ईएमएफ इंड्यूस्ड होईल. समजलं? मग देअरफॉर E21 प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केला तर इक्वल टू आणि मी काय देणार? K कॉन्स्टंट इंटू phi1. K इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा यालाच म्हटले जाते कोइफिशियंट ऑफ कपलिंग. त्यालाच काय म्हणतो आपण? कोइफिशियंट ऑफ कपलिंग. इथपर्यंत समजला? इथपर्यंत क्लिअर झालं? तर लक्षात ठेवा, इंड्यूस्ड ईएमएफ इन अ सेकंडरी कॉइल ड्यू टू प्रायमरी कॉइल इक्वल टू K इंटू phi1. दिस इज द कोइफिशियंट. K इज द कोइफिशियंट ऑफ कपलिंग. बट मला सांगा की या साइडला जर एकच कॉइल असेल तर ईएमएफ तेवढाच इंड्यूस्ड होईल आणि जर इथे 5 कॉइल असतील तर ईएमएफ 5 टाइम्स इंड्यूस्ड होईल. जर कॉइल इथे 10 असतील तर ईएमएफ 10 टाइम्स इंड्यूस्ड होईल. अरे होणार की नाही? म्हणजे याचा अर्थ मी असा लिहावं लागेल की E21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू K इंटू phi1 पण n टाइम्स. मग नंबर ऑफ टर्न्स लिहिणे आवश्यक आहे. काय लिहिणे आवश्यक आहे? नंबर ऑफ टर्न्स. अरे पण सर मला सांगा की नंबर ऑफ टर्न्स कोणत्या साइडच्या? प्रायमरी साइड की सेकंडरी साइड? तर ऑब्वियसली ईएमएफ ज्या साइडला इंड्यूस्ड होते त्याच साइडच्या नंबर ऑफ टर्न्सवर तो डिपेंड असेल. म्हणजे इथे काय येणार? N2. काय लिहिणार? N2. म्हणजे इंड्यूस्ड ईएमएफ इन अ सेकंडरी कॉइल ड्यू टू प्रायमरी कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2 इंटू K phi1. काय येणार? N2 इंटू K phi1. सो देअरफॉर थोड़ा लक्ष द्या आता, E21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2 इंटू K इंटू phi1 पण phi1 इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे हा जो काय तुमचा नंबर ऑफ टर्न्स आहे, ह्या नंबर ऑफ टर्न्स ज्या दिसत आहेत याच्या मधामध्ये किती टर्न्स आहेत त्यानुसार या साइडला काय तयार होईल? फ्लक्स इंड्यूस्ड होईल. जेवढ्या या साइडला नंबर ऑफ टर्न्स तयार होत आहेत तेवढाच या साइडला फ्लक्स चेंज होईल. म्हणजे याचा अर्थ हा जो फ्लक्स आहे phi1 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणू शकतो मी N1 वर. म्हणजे या साइडला जेवढा नंबर ऑफ टर्न्स वाढणार तेवढा या साइडला फ्लक्स चेंज तयार होईल. म्हणजे मी ह्या phi1 च्या ठिकाणी काय लिहू शकतो आता? N1. काय लिहू शकतो? N1. बरोबर? तर इथे काय येणार? phi1 च्या ठिकाणी N1 लिहिलं. बरं मी याला असं लिहू शकतो E21 इज प्रोपोर्शनल टू K इंटू N1 इंटू N2. काय लिहू शकतो? E21 इज प्रोपोर्शनल टू K इंटू N1 इंटू N2. मला सांगा हा कन्सेप्ट समजलं का?
कन्सेप्ट समजायला थोडा आहे, इझीच आहे, पण तुम्हाला थोडा कन्फ्यूज होत असेल, कन्फ्यूज होऊ नका. मी काय सांगितलं, म्युच्युअल इंडक्टन्स त्याच्या ईएमएफ वर डिपेंड आहे, म्हणजे ईएमएफ त्याच्या म्युच्युअल इंडक्टन्स वर डिपेंड आहे. किती स्ट्रॉंग जास्त म्युच्युअल इंडक्टन्स आहे त्यानुसार ईएमएफ इंड्यूस्ड होईल. पण ईएमएफ हा त्या प्रायमरी साईडच्या फ्लक्सवर सुद्धा डिपेंड आहे. म्हणून मी E21 = K∅1 लिहिलं. दोघांना जर कंपेअर जर केलं तर E21 इज प्रोपोर्शनल टू K∅1 जर लिहिलं, समजा प्रोपोर्शनल लिहिलं, इक्वल टू लिहिलं तरी चालेल. ऍक्च्युली ते इक्वल टूच लिहायला पाहिजे होतं. क्लिअर? तर चला तुमच्या नोट्स मध्ये याला इक्वल टूच करा, तेव्हाच तुम्हाला समजेल. E21 = K∅1 तर आहेच, पण हा नंबर ऑफ टर्न्स टाइम होतं. नंबर ऑफ टर्न्स टाइम असल्या कारणामुळे त्याला N2 ने कोणत्या साइडच्या, टू साइडच्या, बरं सेकंडरी साइडच्याच का बरं, कारण की ईएमएफ सेकंडरी साइडला इंड्यूस्ड होत आहे म्हणून. तर इथे काय येणार, E21 = N2 × Kn1, सो E21 = K × N1 × N2. इक्वल टू करून टाका, इक्वल टू करून घ्या, कारण की त्याच्यामध्ये इक्वल टूच पाहिजे होतं. तो नोट्स मध्ये तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल दिसतं त्या ठिकाणी. इथपर्यंत क्लिअर झाला? इथपर्यंत क्लिअर झाला? बरं, आता मला एक गोष्ट सांगा की या साइडला किती ईएमएफ इंड्यूस्ड व्हायला पाहिजे आणि या साइडला किती ईएमएफ इंड्यूस्ड व्हायला पाहिजे, हा डिपेंड करते ह्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्सवर. आणि जेवढा ईएमएफ या साइडला इंड्यूस्ड होईल किंवा जेवढा ईएमएफ ह्या साइडला इंड्यूस्ड होईल तो त्या कॉइलवर डिपेंड करते. याचा अर्थ त्याच्या सेल्फ इंडक्टन्सवर डिपेंड करते. म्हणून एक रिलेशन लक्षात ठेवा की सेल्फ इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N², म्हणजे नंबर ऑफ टर्न्सचा स्क्वेअर. So therefore, taking square root on both sides, √L is directly proportional to N. लिहू शकतो. तर याला मी असं पण लिहू शकतो की N is directly proportional to √L. हा याच्यावर प्रोपोर्शनल आहे, म्हणजे याचा अर्थ N सुद्धा याच्यावर कसा असेल, प्रोपोर्शनल असेल. क्लिअर? सो therefore मी या ठिकाणी लिहितो म्हटलो तर काय येणार रे, E21 = K या ठिकाणी, K × N1 च्या ठिकाणी, N म्हणजे तर √L होते, तर मग मला सांगा N1 च्या ठिकाणी काय येणार, √L1 × √N2 च्या ठिकाणी L2. N म्हणजे √L होते, म्हणजे याचा अर्थ E21 = K × √L1 N1 च्या ठिकाणी येणार आणि N2 च्या ठिकाणी येणार √L2. मीन्स therefore इकडे लिहितोय, therefore E21 = K √चा जर मल्टिप्लिकेशन केला आपण तर √च्या मल्टिप्लिकेशनला कसं लिहिले जाते, √L1 × L2. काय लिहू शकतो आपण, E21 = K × √L1 × L2. मग मला सांगा की म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे E21 होतो. म्युच्युअल इंडक्टन्स याच्यावरच डिपेंड आहे, म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स मीन्स E21 होतो. तर E21 ची व्हॅल्यू जर ही असेल तर देअरफॉर या कन्सेप्ट वरून म्युच्युअल इंडक्टन्स = K × √L1 L2 लिहू शकतो. म्युच्युअल इंडक्टन्स = K × √L1 L2 लिहू शकतो. बरोबर? तर M = आपल्याला काय मिळेल, K × √L1 L2. क्लिअर झालं? तर हा जो काय झाला हा होईल तुमचं म्युच्युअल इंडक्टन्स, जो कोणावर डिपेंड आहे, सेल्फ इंडक्टन्सवर. आणि यांच्या मधामध्ये दिसणारा जो K आहे, K इज द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग. K म्हणजे काय होतो, कोएफिशिएंट ऑफ कपलिंग. क्लिअर झालं? तर E21 = K × √L1 L2 मिळालं. त्यासारखंच आपल्याला कॅपिटल M = K × √L1 L2 हा आपण कन्सेप्ट लिहू शकलो. समजलं? आता याच्या काही तुम्हाला याच्या थोडासा तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासारखं असं आहे की हा जो K आहे, K म्हणजे कोएफिशिएंट ऑफ कपलिंग जो आहे, तो कोएफिशिएंट ऑफ कपलिंगची व्हॅल्यू ही 1 किंवा 1 पेक्षा कमी असते. 1 किंवा 1 पेक्षा कमी, पण 0 नाही. मॅक्झिमम किती राहू शकतो, 1, आणि मिनिमम किती राहू शकतो, 0. ज्यावेळी 1 आहे म्हणजे याचा अर्थ 100% कपलिंग आहे समजायची, आणि ज्यावेळी 0 आहे म्हणजे याचा अर्थ 0% कपलिंग. मी तुम्हाला आधीच सांगितलं की कोएफिशिएंट ऑफ कपलिंग आहे पर्सेंटेज मध्येच काउंट केले जातात. म्हणजे 1चा मीनिंग 100% आणि 0चा मीनिंग 0%. क्लिअर? मग त्याच्या मधामध्ये पर्सेंटेज नुसार कोएफिशिएंट ऑफ कपलिंग तुमचा डिस्ट्रीब्यूट होईल. बरोबर? जर समजा K ची व्हॅल्यू 1 असेल, म्हणजेच याचा अर्थ कोएफिशिएंट ऑफ कपलिंग 100% जर असेल
तर अशा वेळी समजायचं की दोन कॉइलच्या मधामध्ये परफेक्टली कपलिंग आहे. दोन कॉइलच्या मधामध्ये काय आहे समजायची, परफेक्टली कपलिंग या टाइपने. क्लियर. जर समजा तुमची के ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0.5 असेल, मीन्स 50% पेक्षा जास्त जर असेल, तर अशा वेळी समजायचं की दोन कॉइल्स हे एकामेकाशी टाइटली कपलिंग आहेत. कसे आहेत, टाइटली कपलिंग. म्हणजे दोघांच्या मधामध्ये अशा टाइपचे दोन कॉइल एकामेकाशी परफेक्टली कपलिंग म्हणजे 100% कोएफिशिएंट ऑफ कपलिंग. 50% किंवा त्यापेक्षा वर आहे म्हणजे याचा अर्थ टाइटली कपलिंग असतील. आणि तिसरी कन्सेप्ट काय राहू शकते, तिसरी कन्सेप्ट के ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0.5 असेल, मीन्स 50% पेक्षा कमी असेल, तर असं समजायचं की टू कॉइल्स आर लूजली कपल्ड. दोन कॉइल जे आहेत त्यांच्या मधामध्ये जे कपलिंग आहे ते कसे आहे, लूज आहे. कसं आहे, लूज कपलिंग आहे. काय लक्षात, ते तीन फेनॉमेना तुम्हाला माहिती पाहिजेत. तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये विचारलं जाईल कोएफिशिएंट ऑफ कपलिंग काढा म्हणेल आणि कोएफिशिएंट ऑफ कपलिंग फाइंड केल्यानंतर तुम्हाला विचारेल की या कशा कपल्ड आहेत. तर लक्षात ठेवा की जर के ची व्हॅल्यू जर का समजा 1 म्हणजे 100% असेल तर 100% मीन्स परफेक्टली कपल्ड आहे. 0.5% पेक्षा जर के ची व्हॅल्यू मोठी असेल म्हणजे 50% पेक्षा मोठं असेल तर त्या टाइटली कपल्ड आहेत. आणि जर 0.5 पेक्षा लूज असतील म्हणजे कमी असेल म्हणजे त्याचा अर्थ असं की 50% पेक्षा लेस दॅन असेल तर आपण म्हणू लूजली कपल्ड. राहील लक्षात. पण ज्यावेळी तुमचा सेल्फ इंडक्टन्स ऑफ प्रायमरी कॉइल आणि सेल्फ इंडक्टन्स ऑफ सेकंडरी कॉइल जर इक्वल जर असतील, प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल जर सेल्फ इंडक्टन्स जर इक्वल जर असतील, तर अशा वेळी तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स हे इक्वल असतात. अशा वेळी म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स काय असतात, इक्वल. बरं हे कसं असणार, कसं असेल, ज्यावेळी L1 आणि L2 जर इक्वल जर असेल म्हणजे याचा अर्थ बघा इकडे ड्रॉप सॉल्व्ह करून देतो मी. M इक्वल टू या ठिकाणी काय मिळणार, K इंटू अंडर रूट ऑफ L1 इंटू L2. पण मला सांगा मी L1 L2 तर इक्वल आहेत म्हटलं, L1 L2 काय आहेत म्हटलं, इक्वल आहेत म्हटलं. मग L1 L2 इक्वल जर असतील तर याचा अर्थ L1 च्या ठिकाणी L इंटू L1 L2 च्या ठिकाणी सुद्धा मी L लिहू शकतो. सो देअरफॉर M इक्वल टू K इंटू L इंटू L स्क्वेअर, तर M इक्वल टू K इंटू स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल L. बट लक्षात ठेवा ज्यावेळी ह्या दोन्ही कॉइल एकामेकाशी परफेक्टली कपल्ड असतात तेव्हाच L1 आणि L2 इक्वल असतात. तोपर्यंत आपण L1 आणि L2 इक्वल म्हणू शकत नाही. म्हणजे पहिल्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स आणि दुसऱ्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स सेम तेव्हाच राहू शकते जेव्हा दोन्ही ठिकाणी इंड्यूस्ड होणारा ईएमएफ सेम असेल. आणि दोन्ही ठिकाणचा ईएमएफ तेव्हाच सेम राहू शकते, म्हणजे इंड्यूस्ड होणारा ईएमएफ तेव्हाच सेम असू शकते ज्यावेळी दोन्ही कॉइल एकामेकाशी परफेक्टली कपल्ड असतील. आणि कॉइल केव्हा परफेक्टली कपल्ड असतात, जेव्हा के ची व्हॅल्यू 1 असते. मीन्स इथे के ची व्हॅल्यू 1 असेल तर देअरफॉर M इक्वल टू काय होणार, L होणार. काय लक्षात. तर समजून जायचं की दोन कॉइलच्या मधलं म्युच्युअल इंडक्टन्स जर सेम असेल आणि सेल्फ इंडक्टन्स जर सेम असेल म्हणजे याचा अर्थ त्या दोन्ही कॉइल परफेक्टली कपल्ड आहेत. काय समजायचं की दोन्ही कॉइल परफेक्टली कपल्ड असतील. क्लिअर झाला, अरे समजलं, राहील लक्षात, राहील का. तर अशा टाइपने आपण म्युच्युअल इंडक्टन्सचा एक चांगलं आणि इजी कन्सेप्ट ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केला. क्लिअर. यानंतरचा जो काही पार्ट आहे एक छोटासा पार्ट बाकी आहे, तो म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट ट्रान्सफॉर्मर. तर तो जो काही ट्रान्सफॉर्मरचा पोर्शन आहे तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार. क्लिअर. तिथपर्यंत टेक केअर, बाय.